बरीच ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे वडूगाव, ही धर्मपंढरी. आज या धर्मपंढरीमध्ये मी आज उभी आहे. हा माझ्यासाठी खूप खूप भाग्याचा क्षण आहे. आपले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं शौर्य, यांचं वीर ह्या क्षेत्राने जवळून पाहिलं. आज आपल्या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जो काही हळदी कुंकाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमानिमित्त मी इथं उपस्थित आहे. राष्ट्रमाता जिजाऊ आपल्या राष्ट्रजननी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. तसेच आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस व यांच्या स्मृतीस शतशः नमन, शतशः नमन, शतशः नमन. आज एका आईबद्दल, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या आईचेच मी गुणगान इथे गाणार आहे. स्त्रीचं स्त्रीत्व म्हणजे आई, स्त्रीचं मातृत्व म्हणजे आई, स्त्रीचं दैवत्व म्हणजे आई, एक प्रेरणा म्हणजे आई. अशी ही आई. आईची सावली माझी आई, आई आई, आमावर छाया तुझी आई, आई आई आई, देवपरी जागा तुझी माझ्या या मनात, साता जन्माची पुण्याई, आई आई आई. त्या परमेश्वरालाही माहीत होतं, तो परमेश्वर प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचू शकणार. म्हणूनच परमेश्वराने प्रत्येक घरामध्ये स्वतःचे रूप साकारले. ती म्हणजे आई, हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. साक्षात परमेश्वराचे रूप म्हणजेच आपली आई. आणि याच आईने आपल्या बाळाला, आपल्या मुलाला कसं घडवलं पाहिजे याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊ. मी नाही म्हणत प्रत्येक आईने घडवलाच पाहिजे शिवबा, पण मी नक्कीच म्हणेल प्रत्येक आईने घडवलाच पाहिजे या देशाचा सुसंस्कृत मुलगा. आपल्या राजांना यशाच्या शिखरावरती घेऊन जाणारी ही आई. आपल्या राजांमध्ये जिद्द, चिकाटी, धाडस, साहस, सातत्य, शिस्तबद्धता ही गुण जोपासणारी ही आई. आपल्या राजांमध्ये आत्मविश्वास पेरणारी ही आई. आपल्या राजांना इतरांसाठी जगायला शिकवणारी ही आई. आपल्या राजांच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होऊ न देणारी ही आई. अशी राष्ट्रमाता, राष्ट्रजननी जिजाऊ. एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली. स्वराज्याच्या संकल्पनेची जिजामातेमुळे नवी पहाट झाली, स्वराज्याच्या संकल्पनेची जिजामातेमुळे नवी पहाट झाली. अशा या आईला, अशा या जिजाऊला, आपल्या थोर राष्ट्रमाता, राष्ट्रजननी यांना विसरून कसं बरं चालेल. जेव्हा जेव्हा आपण यांच्या कार्याची ओळख करून घेऊ, जेव्हा जेव्हा आपण यांचं कार्य व्याख्यानू, तेव्हा तेव्हा आपले राजे, आपले शिवराय, आपले छत्रपती आपल्याला दिसणार आहेत. ह्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी भुईकोट राजवाड्यामध्ये 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव माळसाबाई व वडिलांचे नाव लखोजी जाधव असे होते. लखोजी जाधव हे पराक्रमी योद्धा होते. निजामशाहीमध्ये त्यांना 50,000 मनसबी होती आणि 1570 मध्ये आणि निजामशाहीला देवगिरी किल्ला हा 12 वर्ष घेता येत नव्हता. हा देवगिरी किल्ला लखोजी जाधव यांनी स्वकर्तृत्वावरती, स्वबळावरती 1572 मध्ये निजामशाहीमध्ये आणला आणि निजामशाहीने यांची 50,000 मनसबी 10,000 केली. तसेच 9 सरकार, 28 महल आणि 56 चावड्या अशी वंश परंपरागत जहागिरी लखोजी जाधव यांना बहाल केली. त्यामुळे अशा पराक्रमी पित्याचे पोवाडे जिजाऊंनी अगदी लहानपणापासून पाळण्यात असल्यापासूनच जिजाऊंच्या कानी पडत होते. जिजाऊ हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. त्यांच्या वयाच्या इतर मुली, त्यांच्या मैत्रिणी, त्यांच्या सख्या ह्या भावला-भावलीचा खेळ खेळण्यात दंग होत्या. पण जिजाऊ मात्र त्या छोट्याशा वयामध्ये तलवारीची मूठ घट्ट पकडण्यामध्ये दंग होत्या. आणि पूर्वीच्या काळामध्ये मुलामुलींची लग्न अगदी लहान वयात केली जायची. असाच या चिमुरड्या जिजाऊचा विवाह निश्चित करण्यात आला, तो म्हणजे शहाजीराजे भोसले यांच्याशी. शहाजीराजांचा जन्म 18 मार्च 1594 आणि हा विवाह संपन्न झाला तो म्हणजे 1605 मध्ये. हळूहळू जिजाऊ आणि शहाजीराजे मोठे होऊ लागले. जसजशा वाढत्या वयाबरोबर जिजाऊंना पारतंत्र्याची जाणीव होऊ लागली. त्यांच्या लक्षात आलं
त्यांचे की हे पारतंत्र्य, ह्या पारतंत्र्यामध्ये आपण जगत आहोत. त्यांचे वडील जसे पराक्रमी होते तसेच त्यांचे पती शहाजीराजे ही अतिशय पराक्रमी होते. परंतु शहाजीराजाची ओढाताण जिजाऊंनी अगदी जवळून पाहिली होती, जवळून अनुभवली होती. त्यामुळं त्यांच्या लक्षात येत होते निजामशाही, मुघलशाही आणि आदिलशाही यामध्ये काम करायचं, पराक्रम गाजवायचा, पण त्यामध्ये असलेलं दुय्यम स्थान, त्यामध्ये असलेला दुय्यम दर्जा, त्यामध्ये नसलेला मान सन्मान हे जिजाऊंना जाणवत होते. ह्याचं भान जिजाऊंना होतं, याची जाणीव जिजाऊंना होती. आणि त्यावरूनही वाईट परिस्थिती म्हणजे हे शत्रूचे सरदार स्त्रियांवरती अतिशय अत्याचार करायचे आणि मुलींचे लिलाव होत होते. शेतकऱ्यांची अतिशय भयान परिस्थिती होती. पिकवायचं आपण आणि खळगी मात्र बादशाची भरायची, घाम आपण गाळायचा आणि आपलं पोटही भरू नये अशी अवस्था शेतकऱ्यांची होती. जिजाऊंना हा अन्याय सहन होत नव्हता, हा अन्याय पाहत नव्हता. त्यामुळे जिजाऊंचे डोळे पाणवले जायचे, त्यांचे मन दुःखाने व्यथित व्हायचे. जिजाऊंना ह्या अन्यायाविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता आणि ह्या अन्यायाविरुद्ध लढणारा वीरासाठी जिजाऊंनी साक्षात आई शिवाईला, आई जगदंबेला, आई भवानीला साकडं घातलं. आई भवानीजवळ समोर पदर पसरला. या अन्यायाविरुद्ध लढणारा, स्वातंत्र्याचं सामर्थ्य असणारा एक शूर, वीर, पराक्रमी, धाडसी पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. आणि ह्या आईला, ह्या शिवाईला, ह्या जगदंबेला, ह्या भवानीला हे जिजाऊंचं, ह्या एका आईचं मागणं पूर्ण करणं भागच होतं. कारण दोघींच्याही गरजा सारख्याच होत्या, दोघींचेही दुःख सारखंच होतं आणि दोघींचंही स्वप्न एकच होतं. तिच्याही मूर्त्या तोडल्या जात होत्या, तिचीही मंदिरं पाडली जात होती, तिच्याही मूर्तींच्या विटंबना होत होत्या, सर्वत्र हाहाकार माजला होता. तिलाही एक कर्तृत्ववान पुत्र जन्माला घालण्यासाठी सामर्थ्यवान आई होती आणि हीच आई जिजाऊच्या रूपाने समोर आली. आणि अखेर तो सोनेरी दिवस उजाडला. तो सोनेरी दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती ते सूर्याचं तेजस्वी किरण पडलं आणि साक्षात आपल्या शिवाईचा, जगदंबेचा, आई भवानीचा आशीर्वाद जन्माला आला. आपल्या राजांचा जन्म झाला. सर्वत्र आनंद झाला. शिवनेरी गड तर आनंदाने नाहून निघाला. शिवराजांचे पाळणे कानी ऐकू येऊ लागले. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली टीक लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरमाळा. गाली टीक लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरमाळा. राजसरूपड डोई टोपड पाहून सुख गोपाळा, लिंबलोन उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. राजसरूपड डोई टोपड पाहून सुख गोपाळा, लिंबलोन उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. कौशल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. आपले राजे जन्माला आले आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये राजांचं शिक्षण चालू झालं. आई ही मुलाची खरी शिक्षणदात्री, आई ही मुलाची पहिली शाळा. कारण हे मूल तिच्या पोटात राहून जणू तिच्याशी एकरूप झालेलं असतं. हे मूल आणि आई यांची नाळ जोडलेली असते. ती खेळतही आईच्या खांद्यावर, हसतही आईजवळ, रडतही आईजवळ, झोपतही आईच्याच कुशीत. त्यामुळे खरी शिक्षणदात्री ही आईच होय. आई देह देते, आई मनही देते. जन्माला घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. दिला असेल का या माऊलीने आपल्या राजांच्या हातामध्ये भाऊला बाऊलीचा का भातुकलीचा खेळ? नाही हो नाही. या आईने त्या सांगितल्या गोष्टी रामायणातल्या, या आईने त्या सांगितल्या गोष्टी महाभारतातल्या. या आईने सांगितलं सीतेचं हरण करणाऱ्या, रावणाचा वध करणारे श्रीराम किती पराक्रमी होते. या आईने सांगितले बकासुराचा वध करून दीन दुबळ्या लोकांची
सुटका करणारे भीम किती पराक्रमी होते. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी या आईने पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले आणि या आईने जाणीव करून दिली आपल्या मुलाला, जो व्यक्ती, जो पुरुष पारतंत्र्यातील लोकांना स्वातंत्र्य मिळवून देतो, तोच खरा पराक्रमी पुरुष, तोच खरा वीर पुरुष. आणि या आईने प्रत्येक गोष्टीच्या शेवटी आठवण करून दिली आपल्या बाळाला की तू आणि मी आणि आपली रयत आपणही पारतंत्र्यातच आहोत. अशा या जिजाऊ मुलाला अगदी जसा कुंभार जसा चिखलाच्या गोळ्याला हळुवारपणे आकार देतो आणि सुंदर मडके घडवतो, तसंच या जिजाऊंनी आपल्या या हाडामासाच्या गोळ्याला, आपल्या ह्या पोटच्या तुकड्याला अगदी सुसंस्कृतपणे आकार दिलं आणि सुसंस्कृतपणे घडवलं. लहानपणीच शिवबांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रवणारी ही माता महान होती. या आईने लहानपणीच आपल्या बाळाला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि ते आपल्या बाळाकडून पूर्ण करून घेतलं. आणि वर्षानुवर्ष शतकानुशतकं चालत आलेली गुलामगिरी ह्या मोडून काढली. ह्या जगात किती अशा माता असतील की ज्या मातेने आपल्या मुलाचं देह जन्माला यायच्या आधीच ठरवलंय. ह्या आईने मात्र आपल्या मुलाचं देह जन्माला यायच्या आधीच ठरवलं होतं की जन्माला येऊन काय करायचंय, जन्माला आल्यानंतर काय करायचं हे आधीच ह्या आईने ठरवलं होतं. आणि शिवबाराजांनी शतकानुशतके चालत आलेली गुलामगिरी मोडून काढली. नास्ति मातृसम छाया, नास्ति मातृसम गतिः, नास्ति मातृसम त्राणम, नास्ति मातृसम प्रपा. याचाच अर्थ आईसारखी छाया, आईसारखी माया कुठेच नाही, आईसारखा आश्रय, आईसारखी रक्षक कोणीच नाही. आणि या जगात आईसारखी जीवनदायिनी दुसरी कोणीच नाही, आईसारखी जीवनदायिनी दुसरी कोणीच नाही. एक मूल वाढवणं एवढं सोपं आहे का? एक मूल वाढवणं अतिशय जबाबदारीचं काम आहे. कारण हे मूल आपलं उद्याचं देशाचं भवितव्य आहे. हे मूल उद्याचं आपलं देशाचं समाजाचं हित आहे. आणि देशाचं भविष्य हे उज्ज्वलच असलं पाहिजे आणि समाजाचं हित हे हितकारकच असलं पाहिजे. त्यामुळे आपण कसं वागतो, कसं बोलतो मुलांसमोर अगदी विचार करून वागायला हवं, विचार करून बोलायला हवं. कारण आत्ताची पिढी ही संस्कार केल्यावर घेणाऱ्यातली नाही आहे. आत्ताची पिढी ही संस्कार उचलणाऱ्यातली आहे. जे आपण बोलू, जे आपण वागू, जे आपण कृत्य करू, तेच उद्या मुलं तसंच वागणार आहेत, तसंच करणार आहेत. आत्ताच्या मुलांना बघा ना किती व्यसन लागले मोबाईलचं. मोबाईलशिवाय मुलं राहत नाहीत. 2 वर्षाच्या मुलांच्या हातात मोबाईल असतो. मोठी मुलं तर सोडून द्यावं, विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. क्षणभर मोबाईल ते साईडला ठेवत नाहीत. मग आपणच सुधारायला हवं. आपणच थोडा वेळ आपल्या हातातला मोबाईल बाजूला ठेवून मुलांसमोर आपणही थोड्या वेळ पुस्तक हातात घेऊन बसायला हवं की नाही? आपणही पुस्तक हातात घ्यायला हवं. म्हणजे आपण जी कृती करू तीच कृती आपली मुलं करणार आहेत. मुलांना सांगा आपले शिवबाराजे कसे घडले, मुलांना सांगा आपले संभाजी महाराज कसे घडले, सांगा स्वामी विवेकानंद कसे घडले. द्या आणून पुस्तकं मुलांना, फिलॉसॉफरची, सायंटिस्टची एन्सायक्लोपीडिया वाचू द्यात व मुलांना. कारण या जगात ज्ञानाने आणि विद्येने जो मोठा असतो त्याच्या इतका मोठा जगात कोणीही नसतो. आपल्या शास्त्रात सांगायचे म्हणले तर सा विद्यये सा विमुक्तये. याचाच अर्थ विद्येमुळे आपण राग, लोभ, दोष, दीनता, दरिद्रता, गरिबी सर्व दूर करू शकतो आणि यशाचं उच्च शिखर गाठू शकतो. जिजाऊ आणि शहाजीराजे. तेव्हा शहाजीराजांनी एक मोठा निर्णय घेतला. काय निर्णय घ्यावा शहाजीराजांनी? 12च वर्षाचे होते आपले शिवबाराजे. 12 वर्ष म्हणजे किती मोठं मूल हो. 12 वर्ष म्हणजे आपल्या 6वीतलं मूल. किती छोटे हात असतात, किती छोटंसं मनगट असतं 12 वर्षाच्या मुलाचं. आणि काय निर्णय घ्यावा शहाजीराजांनी आणि जिजाऊंनी? एवढा मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याचा, स्वराज्य स्थापण्याचा. आणि सांगितलं आपल्या बाळाला, राजे, शिवबाराजे, तुम्हाला रयतेचं राज्य, स्वराज्य निर्माण करायचंय. त्यांनी असं नाही सांगितलं आपल्या बाळाला, शिवबाराजे जमेल का हो, करताल का? बिलकुल नाही हो, बिलकुल नाही. एक आत्मविश्वास जागा केला मुलातला, एक देह दिलं, एक स्वप्न दिलं आणि सांगितलं आपल्या बाळाला, सांगितलं, ध्यानी घ्या राजे, तुमचं जगणं स्वराज्यासाठी, तुमचा ध्यासी स्वराज्य आणि तुमचा श्वासी स्वराज्य बस. आणि काय द्यावं या मात्या पित्याने आपल्या पुत्राला? त्यांनी दिली एक संस्कृतमधली मुद्रा.
आणि त्या मुद्रेवरती लिहिलेलं होतं, प्रतिपचंद्र लेखे व वर्धुष्णू विश्ववंदिता शा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. याचाच अर्थ प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने मोठा होतो आणि विश्वाला वंदनीय होतो, तसंच हे तुमचं स्वराज्य कलेकलेने मोठं होईल आणि विश्वाला वंदनीय होईल. अजून काय द्यावं, अजून काय द्यावं शहाजीराजांनी आपल्या पुत्राला? ते दिलं म्हणजे एक छोटंसं मंत्रिमंडळ आणि सांगितलं, उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ स्थापन करायचंय, निर्माण करायचंय. अजून काय द्यावं या मात्यापित्याने आपल्या पुत्राला? तो दिला म्हणजे एक भगवा ध्वज आणि आग्रहपूर्वक सांगितलं एका आईने आणि एका पित्याने, ध्यानी घ्या राजे, हा भगवा पेलवणं साधं सुद्धा नाही. हा भगवा पेलवण्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. कारण हा भगवा आहे श्री रामचंद्रांचा, हा भगवा आहे श्री कृष्णांचा, हा भगवा आहे हर हर महादेव म्हणत रणांगणावर पडणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा आहे त्यागाचा, हा भगवा आहे शौर्याचा, हा भगवा आहे अभिमानाचा, हा भगवा आहे स्वाभिमानाचा. आणि हा भगवा फडकतच राहू द्यात राजे, हा भगवा फडकतच राहू द्यात. मी म्हणेल शिवचरित्र यासाठी सांगावं लागेल. काय देह दिलं, काय स्वप्न दिलं, काय महत्वाकांक्षा दिली आपल्या 12 वर्षाच्या मुलाला. विचार करा ना, आपण सांगू का हो आपल्या 12 वर्षाच्या मुलाला, जातोस का इकडे तिकडे रानावनामध्ये डोंगरदऱ्यामध्ये, पाठवू का आपण? नाही पाठवणार ना. का हो नाही पाठवणार? आपण आई आहोत ना, कुठेतरी काळजी वाटते ना आईला वाटतं आई तुमची काय, माझी काय, इतरांची काय. आई असते ना. आईला वाटतं नको माझं बाळ अजून लहान आहे, त्याला माझी गरज आहे. आई कुठल्याही अडीअडचणीच्या ठिकाणी मुलाला पाठवायला तयार होत नाही. जिजाऊ आई होत्या ना, जिजाऊ म्हणू शकत होत्या ना शहाजीराजांना, राजे नाही हो नाही, हा निर्णय आम्हाला मान्यच नाही. मुली तुमचं एवढं छोटंसं बाळ, माझं एवढेसे छोटं मनगट, त्याचे एवढेसे हात, आणि तुम्ही एवढं मोठं स्वराज्य निर्माण करायचं ओझं एवढ्याशा मनगटावरती टाकताय. पण म्हणली का हो ही जिजाऊ? घाबरली असेल हो आतून कुठूनतरी. आई होती, घाबरली असेल, पण आपला अश्रू तिने बाळासमोर काढले नाही का कोणाला दाखवले नाही. या आईने तर आत्मविश्वास जागा केला आपल्या मुलामधला. एवढं सोपं काम नाही हो. आणि या आईने तर पुत्र वाहिला हो, महाराष्ट्रासाठी आपला पुत्र वाहिला. धन्य ते शहाजीराजे आणि धन्य त्या जिजाऊ, धन्य त्या जिजाऊ. काय मी तुम्हाला सांगते, आताची मुलं आई म्हणजे काय कळत नाही हो मुलांना, बिलकुल कळत नाही मुलांना आई म्हणजे काय. 9 महिने आई बाळाला आपल्या पोटामध्ये सांभाळते. तिला कधीच ओझं वाटत नाही त्या बाळाचं. आणि एक दिवस बघा ना, पोटाला 1 किलोचा दगड बांधा हो, आणि तो दिवसभर तो दगड पोटाला बांधून 1 किलोचा आणि दिवसभर काम करा, काय होईल? संध्याकाळी असं वाटेल की कधी तो दगड पोटाचा सोडून ठेवतोय, जीव व्याकुळतीला येईल. पण ही आई दाखवते का हो कधी आपल्या चेहऱ्यावरती की मला त्रास होतोय? कधीच नाही. या आईला जसजसं मूल मोठं होतं त्या ओझ्याचा तिला आनंद होत असतो, तिला आनंद वाटत असतो. पण ही मुलं मोठी झाली की सगळं विसरतात हो. आईला आई म्हणत नाहीत मुलं. मी किती ठिकाणी पाहिलंय, मुलं आईशी बोलत नाहीत हो. किती वाईट वाटत असेल त्या आईला, त्या आत्म्याला. 9 महिने तिने ते मूल वाढवलेलं असतं आणि त्यापेक्षाही जास्त जबाबदारीने तळ हाताचा पाळणा करून ते मूल तिने सांभाळलेलं असतं. किती यातना होत असतील त्या आईला. काय अपेक्षा असते आईची? काय अपेक्षा असते? आईला फक्त वाटतं ना की माझ्या मुलांनी मला फक्त विचारावं, आई तू जेवलीस का गं? आई तुझं काही दुखतंय खुपतंय का गं? एवढीच अपेक्षा असते ना मुलाची, आईची. तर ते मूल तेवढंही उत्तर देत नाही आईला, तेवढाही शब्द विचारत नाही आईला. का होतं असं? आपण ह्याचा विचार करायला हवं की नाही? आपणच कुठंतरी कमी पडतो का मुलांना संस्कार द्यायला? बरं समजा आईला असेलच खूप काम, कधी कामातून नाही बिचारायला वेळ मिळत नसेल, त्याच्या शिक्षणासाठीच ती धडपडत असेल ना दिवसभर रात्रंदिवस. नसेल तिला समजून सांगता आलं, नसेल तिला 2 गोष्टी मुलाशी नीट करता आल्या. पण ह्या मुलांनाही समजायला हवं ना, समजायला हवं की आपली आई आहे, आपल्या आईशी आपण बोललं पाहिजे. का हो, का आश्रमामध्ये ह्या आईला राहावं लागतं आणि जावं लागतं? बघावं, एखाद्या आश्रमाला भेट द्या, काय वाईट अवस्था असते हो त्या आईची. डोळ्यात अश्रू येऊन ती घास खात असते, तर तिला गिळवत नाही तो घास. आणि आई शेवटपर्यंत एकच विचारते, माझा दादा बरा आहे का? माझा नाना बरा आहे का? माझा बापू बरा आहे का? एकच शब्द तिच्या मुखामध्ये असतो, माझं बाळ बरं आहे का? मला नको विचारू देत, पण तो सुखी असू देत. मला नको विचारू देत, पण तो सुखी असू देत. एवढीच अपेक्षा असते ना आईची. साने गुरुजी आणि त्यांची आई ह्यांच्यातील एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. एक आपले स्वतंत्र सेनानी, एक उत्कृष्ट आदर्श शिक्षक आणि एक आदर्श लेखक हे झाले केवळ आणि केवळ आईमुळेच.
त्यांच्यातील एक प्रसंग सांगते मी, त्यांच्यातील एक मातृत्व सांगते मी. साने गुरुजी म्हणजे श्याम लहानपणीचे असतील फक्त 12-13 वर्षाचे, आणि श्यामचा जन्म पालघडचा, कोकणातील. पालघड हे कोकणात आहे, आणि श्याम राहिला म्हणजे शिक्षणासाठी होते पुण्याला, औंधला. आणि 12-13 वर्षाचे श्याम. आणि त्यांची आई अतिशय आजारी पडली, अतिशय आजारी पडली. आई अंथरुणाला खेळली, अगदी तापाने फणफणली होती. वातामध्ये आई काही बरळत होती. आणि श्यामला मात्र कळवण्यात नाही आलं, कारण घरातल्या लोकांना वाटलं अचानक असं काही नाही होऊ शकणार. त्यामुळं श्यामला काही कोणी सांगितलं नाही, कळवलं नाही. परंतु श्यामला तिकडे स्वप्न पडलं पाठे 4 वाजता की आई आवाज देते, आई श्याम श्याम म्हणते. पण श्यामला आठवले आईचे शब्द. कधीतरी आई बोलली होती, श्याम, पाठीची स्वप्न खरी असतात. श्यामला अतिशय वाईट वाटले. अरे आईला काही झालं तर नसेल, आई माझी आठवण काढत तर नसेल, आई आजारी तर नसेल. श्याम अतिशय चिंतेमध्ये होता, अतिशय चिंतेमध्ये होता. आणि इकडे मात्र आईला फक्त श्यामच दिसायचा. आई म्हणायची, श्याम, अरे माझ्या जवळ आहे बाळा, तिथे काय बसलाय. आईला कधी श्याम दिसायचा देवळीमध्ये बसलेला, कधी आईला श्याम दिसायचा खुंटीवरती बसलेला. आई म्हणायची, अरे लबाडा, माझ्याकडे आहे, तिथे काय करतोस. आजूबाजूची लोक म्हणायची, अगं श्याम नाही आला. श्यामची आई म्हणायची, असं का बोलताय तुम्ही, मला तर माझा श्याम समोर दिसतोय. आणि इकडनं श्यामची जीवाची निस्ती फक्त घाळमेळ चालली होती की मी माझ्या आईला कधी भेटायला जाईल. श्याम लगेच एस टी स्टँडवरती निघाला. श्यामकडे 1 रुपया होता. एस टीचं तिकीट होतं त्या काळामध्ये 2.5 रुपये, 1 रुपया. आणि रस्त्यात जाता जाता श्यामला एक मंदिर दिसलं. मंदिरात देवासमोर थोडे पैसे पडलेले होते. श्यामने त्यातले थोडे पैसे उचलले. पण श्यामला आठवलं त्याची आई मैत्रिणीला तिच्या सांगत होती की माझा श्याम कधीच चोरी करणार नाही. कोण जाणे का श्यामच्या मनात काय आलं. श्यामनी ते हातात उचललेले पैसे तसेच देवासमोर ठेवून दिले. श्याम एस टी स्टँडवरती गेला. पण कंडक्टर काही श्यामला गाडीमध्ये बसून देईना, कारण तिकीट होते 2.5 रुपये, श्यामकडे होता 1 रुपया. श्याम, कुठली मोटार गाडी येते का, कुठली त्या काळामध्ये ते टॅक्सी वगैरे तशा गाड्या येते का, आणि मला कोण नेईल का पालघडपर्यंत, मला कोण नेईल का माझ्या घरापर्यंत, याची वाट पाहून ते पोरगं 5 वाजेपर्यंत तिथंच बसलेलं, बिगर अन्न पाण्याचं. अन्नही नव्हतं त्याच्या पोटामध्ये सकाळपासून. तर समोरून एक गाडी आली, त्याच्यातून एक जोडपं बाहेर पडलं. त्या जोडप्यांकडे भली मोठी ट्रंक होती सामानांनी भरलेली, आणि ते हमालाला शोधत होते. तर हे पोरगं छोटंसं समोर आलं तिथे. तर तो माणूस म्हणाला, अरे ही बॅग उचलतोस का. तसं श्याम म्हणाला, हो काका उचलतो, पण काका 2 रुपये देताल ना, कारण आईने कधी काळी शिकवलं होतं, कष्टाचे पैसे हे चांगलेच असतात. आणि ह्या 13 वर्षाच्या पोराच्या डोक्यावरती एवढी मोठी बॅग ह्या नवरा बायकोने उचलून दिली. 2 माणसांना उचलणार नाही एवढी मोठी बॅग होती हो. आणि हा माणूस दुसऱ्या मजल्यावर राहिला वरती. श्याम कसा बसा वरती गेला. पण ती ट्रंक खाली घेताना त्याने ती भिंतीला ट्रंक टेकवली, आणि ते छोटंसं श्यामचं मनगट पिचकलं हो. तशी ती बॅग खाली पडली, सगळी बॅग तुटली, कुलूप तुटलं. हे नवरा बायको गप्पा मारत वरती आले. त्यांनी पाहिलं ती बॅगची अवस्था. तसं तो माणूस पुढे झाला, आणि त्यांनी सटतीसनी श्यामच्या कानाखाली दिली हो. श्याम रडला नाही. एक शब्द, एक पाण्याचा थेंबही त्यांनी डोळ्यात आणला नाही, कारण त्याला माहीत होतं रडलो तर मला 2 रुपये मिळणार नाहीत. श्याम तसाच जवळ गेला आणि म्हणाला, काका 2 रुपये देता ना. तसा तो माणूस म्हणाला, अरे कसले 2 रुपये, तू माझं नुकसान केलं, तूच मला उलट पैसे दे, आणि मी कसले पैसे देऊ. ती बाई बिचारी चांगली होती, त्या माणसाची बायको चांगली होती. ती म्हणाली, असं काय करता हो, आपलं लेकरू असतं तर आपण नसतं दिलं का, द्या ना 1 रुपये त्या लेकराला. त्या माणसाने 1 रुपया दिला, आधीचा 1 रुपया, आणि हा 1 रुपया घेऊन श्याम परत एस टी स्टँडवरती गेला. रात्रीची कधीतरी एस टी लागली, 10-11 वाजता लागली असेल एस टी. श्याम बसला एस टीमध्ये, गाडीमध्ये. कंडक्टरनी परत विचारले, 2 रुपये, 50 पैसे कमी आहेत. तशी आजूबाजूची लोक म्हणाली, अहो असं काय करता, रात्रीचं लेकरू कुठं जाणार, जिथपर्यंत जाते तिथपर्यंत न्या, मागच्या स्टॉपला सोडा त्याला. श्याम पहाटे कधीतरी पालघडला पोहोचला. पालघड कोकणामध्ये सगळे नाले ओढे, सगळीकडे जीवजंतू, म्हणजे कुठे साप, कुठे विंचू वगैरे पायाखाली येत असेल. त्यांनी पाहिलंही नाही, पायामध्ये चप्पलही नव्हती हो. पोरगं फक्त पळत सुटलं, आणि त्याला फक्त समोर आई दिसत होती. माझी आई आजारी तर नसेल. एक क्षण, एक प्रसंग आईबरोबर घालवलेला श्यामला आठवत होता, आणि डोळे मात्र पाण्याने ओलवले होते. श्याम घरी गेला.
वडील तिथंच बसलेले होते. एका तरटावरती पोत्यावरती गुडघ्यामध्ये डोकं घालून बहीण चुलीसमोर ते केस विस्कडलेली वगैरे ते चुलीसमोर बसलेली होती. मावशी वगैरे सगळे होते. श्यामने कोणाकडेच बघितलं नाही. बहिणीकडे गेला आणि म्हणाला, अक्का, आई कुठे आहे ग? आई कुठे आहे? तशी अक्का म्हणाली, अरे श्याम, तुला समय दिसत नाही का रे? ती जळतीये, तुला समय नाही दिसत का? आपली आई गेली रे श्याम, आपली आई गेली आपल्याला सोडून. शेवटपर्यंत फक्त श्यामच करत होती, श्यामच करत होती. ही आई श्यामला न भेटताच गेली. पण ह्या आईने जे गुण पेरले श्याममध्ये, जे संस्कार केले, ते सर्व श्यामजवळ ठेवून गेली. कारण श्याम म्हटला, आता मी एवढ्या लांब शिक्षणासाठी राहिलो, कशासाठी शिकत होतो मी? माझ्या आईला सुख देण्यासाठी, माझ्या आईला सुखी करण्यासाठी मी आता शिक्षण घेणार नाही, मी आता शिक्षण बंद करणार. तशी श्यामची मावशी म्हणाली, अरे श्याम, जाणाऱ्या लोकांची शेवटची इच्छा पूर्ण करायची असते श्याम. आईचं स्वप्न होतं माझा श्यामने खूप शिकावं, माझा श्याम खूप मोठा होवा. हे आईचं स्वप्न होतं श्याम. तू परत जा औंधला आणि आईच्या इच्छेसाठी तू तुझं शिक्षण पूर्ण कर. आणि त्यामुळंच तर या वेलीवरती राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची आणि ईश्वरभक्तीची फुले उमलली, केवळ आणि केवळ आईमुळे, आईच्या संस्कारामुळे. असे हे श्याम आणि अशी त्यांची आई. जिजाऊंनी ठरवल्याप्रमाणे, शहाजीराजांनी ठरवल्याप्रमाणे जिजाऊ आणि संभाजीराजे, शिवबाराजे पुण्याला आले. संभाजीराजे हे शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच राहिले, पण आपले शिवबाराजे आणि जिजाऊ पुण्याला आले. पुण्यामध्ये आलो तर जहागिरी चालवायची कोणावर? राज्य करायचं कोणावर? पुण्यामध्ये लोक होतीच कुठं? सारं पुणं ओसाड आणि उजाड पडलेलं. जिजाऊंच्या लक्षात आलं, कोणी गया रावणाने ही भूमी नांगरली आहे आणि ह्या भूमीमध्ये एक पहार रोवली अंधश्रद्धेची. त्यामुळे सर्व लोक ही डोंगर दऱ्यामध्ये जाऊन राहत होती. मरण्यासाठी जगायचं आणि जगण्यासाठी मरायचं, एवढंच त्यांच्या समोर होतं. कशीबशी मुठीत जीव आणून लोक जगत होती. जिजाऊंनी साथ घातली या लोकांना, या परत गावाला, या परत पुण्याला. पण रयत मात्र यायला तयारच नव्हती. रयतेला विश्वास पटू लागला. जिजाऊ राहतायत पुण्यामध्ये. जिजाऊंनी ती अंधश्रद्धेची पार उपटून काढली आणि गुलामगिरीच्या छाताडावरती प्रहार केला. लोकांना विश्वास पटू लागला, अरे माँसाहेब राहतायत, आपले शिवबा राजे राहतायत पुण्यामध्ये. रयत हळूहळू गावाकडे, वाड्या वस्त्यांकडे येऊ लागली, वळू लागली. रयत तर आली, लोक तर आली, गावं गजबजू लागली, घरं कुजबुजू लागली. परंतु इथं राहायचं असेल तर खायचं काय? खायचं असेल तर पिकवायचं काय? पिकवायचं असेल तर उगवायचं काय? आणि उगवण्यासाठी रुजवायचं काय? आणि रुजवण्यासाठी बिबियाणं आणायचं कुठून? अशातच जिजाऊंच्या विलक्षण बुद्धिमत्ते एक विलक्षण कल्पना आली. ती म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना. आणि जिजाऊंनी 350 वर्षापूर्वी सहकारी संस्थेची स्थापना केली आणि ह्या सहकारी संस्थेला नाव देण्यात आलं स्वराज्य सहकारी संस्था. आणि या संस्थेतून जिजाऊंनी लोकांना बियाणे, खते, बैलजोड्या, अवजारे, सर्व शेतीसाठी आवश्यक वस्तू पुरवल्या. लोकांनी हळूहळू नांगरण्या चालू केल्या, पेरण्या चालू केल्या. पिके येऊ लागली, डोलू लागली, भरू लागली. आणि अशातच आजूबाजूंच्या झाडाझुडपातून मोठमोठी जनावरे पिकामध्ये घुसू लागली, पिकांचं नुकसान करू लागली, पिकांचा नायनाट करू लागली. रयत घाबरून गेली. पिकच नाही आली तर खायचं काय? जगायचं कसं? राहायचं कसं? आणि जिजाऊंनी सांगितलं, एक दवंडी द्या. दवंडी अशी द्या की जो कोणी या पिकांचं नुकसान करणाऱ्या जनावरांना जायबंद करेल, त्यांच्या मुसक्या ओळेल, त्याला एक सोन्याचं कडं दिलं जाईल. जसजशी ही दवंडी गावोगावी पसरू लागली, तसतसं गावागावातून तरुणाई बाहेर येऊ लागली. रात्रीची शेतीला दस्ते देऊ लागली, पहारे करू लागली. जनावर दिसलं की झडपा घालू लागली, त्याला मारू लागली, जायबंद करू लागली. आणि जिजाऊ माँसाहेबांना दाखवून सोन्याचं कडं बक्षीस मिळू लागली. अशाच एका रात्री एक 7-8 पोरांचा घोळका असेल जिजाऊंच्या महलाकडे चालला होता. सर्वत्र काळा कुट्ट अंधार, फक्त रात किड्यांचाच किरकिर 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 आवाज येत होता. पारेकरी मात्र जागे होते. माँसाहेबी झोपल्या होत्या. एका पारेकरांनी ह्या घोळक्याला अडवलं आणि विचारलं, का रे, पुढे निघालात? तसं एक छोटं पोरग सर दिसलं पुढं आलं आणि म्हणालं, माँसाहेबांनी दवंडी दिली ना वा, जो कोणी रानजनावराचं शिकार करल त्याला एक सोन्याचं नाणं दिलं जाईल म्हणून. या बघा, रानजनावर घेऊनच आलंय ना बा. पण ते पारेकरी म्हणाले, अरे सकाळी भेट तू माँसाहेबांशी
आता रात्रीचा 1:30-2 वाजले, दुसरा पहर झालाय. त्यांच्यात गजबज चालू झाली. ह्याच गजबजीमध्ये मासाहेबांना जाग आली. मासाहेब स्वतः बाहेर येत्या झाल्या. त्यांनी पाहिलं एक छोटं पोरगं आणि त्याच्या खांद्यावर भलं मोठं रान जनावर. त्याला बघून मासाहेब म्हणाले, अरे सकाळ आला असतात तर आम्ही तुला काही सोन्याचं कडं दिलं नसतं का? तसं ते पोरगं पटकन पुढं झालं आणि त्याच्या डोळ्यातून घळघळ पाण्याच्या धारा चालू झाल्या. ते पोरगं म्हणालं, मासाहेब सोन्याचं कडं नकोय जी, मासाहेब सोन्याचं कडं नकोय जी. आम्ही आलो ना इथे मासाहेब फक्त आणि फक्त तुमच्या कौतुकाच्या थापेसाठी, तुमच्या मायेच्या थापेसाठी. तुमची दवंडी ऐकली आणि लगबगीनं हे जनावर मारलं मासाहेब, लगबगीनं जनावर मारलं. फक्त आणि फक्त तुमची कौतुकाची थाप पाठीवर मिळावी. सोन्याचं कडं नकोय जी, आम्हाला सोन्याचं कडं नकोय. मासाहेबांनी त्या मुलाचे डोळे पुसले, त्याच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला आणि त्याला नाव विचारलं. बाळा, नाव काय रे तुझं? तसं ते पोरगं म्हणालं, तानाजी मालुसरे, उमरड गावचा जी. तसा तो ताना मासाहेबांचा झाला, ह्या जिजाऊंचा झाला, ह्या महाराष्ट्राचा झाला, शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राचाच राहिला. हीच कौतुकाची थाप आपल्याला आपल्या मुलांच्या पाठीवरती द्यायची आहे. कारण याच्यातूनच घडणार आहेत उद्याचे आपले शिवाजी, संभाजी, तानाजी आणि बाजी. आणि याच्यातूनच घडणार आहेत उद्याच्या सावित्री, जिजाऊ, अहिल्या आणि लक्ष्मी. ही कौतुकाची थाप अतिशय महत्त्वाची आहे. आता आपण काय करतो? मुलांनी थोडा त्रास दिला की ओरडतो, मारतो मुलांना. नाही हो, मारून हाणून आरडून ओरडून मुलं कधीच घडत नाही, हे आधी लक्षात ठेवा. जे प्रेमाने, जे मातृत्वाने, जे वात्सल्याने, जे मायेने शक्य होतं ते हाणून मारून कधीच शक्य होत नाही. तुम्हाला मूल घडवायचं असेल ना तर जिजाऊंसारखं वागायला हवं. का शुभा घडू शकत नाही प्रत्येक घरामध्ये? आधी जिजाऊ घडलीच पाहिजे. 40,000ची फौज घेऊन अफजल खान चाल करून येत होता व शिवबा राजांवरती. आधीच कनकगिरीच्या वेढ्यामध्ये संभाजीराजे म्हणजे जिजाऊंचे मोठे पुत्र याला अफजल खानाने ठार मारले. आणि आता शहाजीराजांनाही अफजल खानाने कैद केले. आणि एकुलता एक हा भोसले घराण्याचा वंशज राहिलाय आणि त्यांना मारायला एवढा मोठा बलाढ्य अफजल खान येतोय. अफजल खान किती बलाढ्य होता आपण वाचले सगळ्यांनी पुस्तकामध्ये. किती उंची होती अफजल खानची. ही आई घाबरली असेल ना हो? घाबरली असेल का नाही? जिजाऊ आई होत्या ना, कुठेतरी वाटलं असेल ना, म्हटलं असेल ना, शिवबा नका जाऊ एवढ्या वेळेस, तुमच्या जागेवर पाठवायचं का हो कोणाला तरी? नका हो जाऊ शिवबा, तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर. पण ही आई घाबरली का हो? घाबरली का? डगमगली का? बिलकुल नाही हो, बिलकुल नाही. या आईने तर आत्मविश्वास जागा केला मुलातला. ही आई म्हणाली, जा राजे, जा लढा जिंका. तो खान हवाय आम्हाला, जिवंत अथवा मेलेला. ह्या आईने आत्मविश्वास जागा केला हो आपल्या मुलातला. आणि आपले राजे कधीच घाबरले नाही, कधीच डगमगले नाही. त्यांच्या लक्षात आलं, माझी यशश्री, माझी विजयश्री, माझी आई माझ्या पाठीशी आहे. मी का घाबरू, मी का डगमगू? आणि हे आपले राजे यशाचं शिखर गाठतच राहिले. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांवरती अतिशय अन्याय अत्याचार व्हायचे. जिजाऊंना फार त्रास व्हायचा, फार दुःख व्हायचं. आपल्या शास्त्रातही म्हटलेलं आहे, यंत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तंत्र देवतः. यंत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तंत्र देवतः. यंत्र तास्तु न पूज्यन्ते सर्वस्त्र फलहा क्रिया. म्हणजे जिथे नारीचा सन्मान केला जातो तिथेच देवता वास करते. जिथे नारीचा सन्मान केला जात नाही तिथे सर्व कार्य निष्फळ होतात. आणि ह्या आईने सांगितले आपल्या राजांना, आपल्या बाळाला. लेकीबाळी निर्धास्तपणे वागू लागल्या म्हणजे ते खरे स्वराज्य. शिवबा याकरता हवे आहे स्वराज्य. माता भवानी तू लक्ष्मी स्वराज्याची अष्टभुजा जणू कलीच्या युगे. मावळवासिनी पुण्य निवासिनी राष्ट्र उभारणी तू वरदे. दाख हामलेशांना आधार लोकांना स्मरणेची ज्या जगी पुण्य मिळे. शिवरायांची ती शक्ती परात्पर दिव्य रूप जिजा माऊलीचे. हे
प्रेरणे चंडी तू काली भवानी तू शत्रुवघाची ती तृष्णा असे पाप विमोचनी अन्याय मर्दिनी खडक तू धारिणी घोर रूपे यवना शासन दृष्टा ताडन अभयदान श्रीस तूच असे शिवरायांची तू शक्ती परात्पर दिव्य रूप जिजामाऊलीचे हे जगदंबा तू आलीस धावुनी शक्ती बुद्धी तव ठाई वसे हिंदवी राज्याचे पाहिले स्वप्न तू स्थापिले सत्व स्वराज्य इथे स्थापिले सत्व स्वराज्य इथे स्थापिले सत्व स्वराज्य इथे ही आई आणि नंतर झालेली ही आजी आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आजी आपले राजे आपले धर्मवीर संभाजी राजे 2.25 वर्षाचं अवघं बाळ होतं हो 2.25 वर्षाचं आणि थोरल्या राणीसाहेब सईबाई यांचं निधन झालं दोहीवरचा मातृत्वाचा पदर हरवला मायेची छाया हरवली आई समजायच्या आत आई ओंगायच्या आत आई कळायच्या आत आपल्या राजांची आपल्या धर्मवीर छत्रपती राजांची संभाजी राजांची आई त्यांना सोडून गेली या बाळाला सांभाळण्यासाठी पुढं आली ती म्हणजे आजी जिजाऊ कारण या जिजाऊमध्ये अजूनही सामर्थ्य होतं दुसरा शुभा घडवायचं आणि ह्या जिजाऊंच्या मायेच्या सावलीमध्ये आपले संभाजीराजे सावरू लागले मोठे होऊ लागले कसं घडवलं असेल या आजीने या आजीच्या जिजाऊच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये जिथे आपले शिवबाराजे शिकले त्याच चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये हे संभाजीराजे हळूहळू मोठे होऊ लागले शिकू लागले नाना कलेमध्ये पारंगत होऊ लागले आणि जो देह या आजीने प्रेमाने वात्सल्याने मातृत्वाने मोठा केला त्या देहाला या धर्म पंढरीमध्ये अनंत यातना सहन करून अनंतात विलीन व्हावं लागलं क्षणभर ती भीमा इंद्रायणी व्हायची थांबली असेल क्षणभर पक्षी किलबिलाट करायचे थांबले असतील क्षणभर वाराही व्हायचा थांबला असेल ह्या राजांच्या यातना बघून अंगावरती विचार साधा केला तरी अंगावरती थरार होतो अंगाचा पाय लटलट कापायला लागतात एवढं आपल्या धर्मवीर संभाजी राजांनी सहन केलं ह्या वीराला ह्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजाला माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की सर्वांना खूप खूप धन्यवाद.